एक माणूस खूप संकटात होता. घरात पैशांची तंगी, काम काही लागत नव्हतं. जवळचे लोकही त्याला टाळू लागले होते. दररोज तो एकटाच बसून विचार करायचा, माझ्यासोबतच असं का होते. एक दिवस कोणीतरी त्याला सांगितलं, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांना भेट. शेवटी तो निघाला, मनात शेवटची आशा घेऊन. स्वामींच्या समोर उभा राहिला, डोळ्यात पाणी, आवाज थरथरत होता. तो काही बोलण्याआधीच स्वामी म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते एका वाक्याने त्याचं मन शांत झालं. त्याला आतून एक वेगळीच ताकद मिळाली. तो परत आपल्या घरी आला. आता तो रोज स्वामींचं नाम घ्यायला लागला आणि मेहनतही करू लागला. सुरुवातीला काहीच बदल झाला नाही, पण यावेळी तो खचला नाही. हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी बदलायला लागल्या. एक काम मिळालं, मग दुसरं. घरात आनंद परत यायला लागला. ज्यांनी साथ सोडली ते लोक आता त्याचं कौतुक करू लागले. तेव्हा त्याला समजलं, स्वामींनी त्याचं नशीब बदललं नाही, तर त्याचा आत्मविश्वास जागवला. कारण स्वामी समर्थ फक्त चमत्कार करत नाहीत, ते आपल्याला उभं राहायला शिकवतात. म्हणूनच लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्यात अंधार वाटेल तेव्हा फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. कारण हे नाव म्हणजे विश्वास, आणि विश्वास म्हणजेच सर्वात मोठा चमत्कार.